आज आपण मँगो स्पॉन्ज केक पाहणार आहोत। मँगो स्पॉन्ज केक बनवण्यासाठी मी 2 कप मैदा घेणार आहे। आता आपण हा मैदा चाळून घेऊया। जो काही कचरा राहिलाय तो आपण काढूया। आता आपण पिठी साखर घेऊया। पिठी साखर देखील आपल्याला अशीच चाळून घ्यायची आहे। पिठी साखर आपण 2 कप घेणार आहोत। मैदा 2 कप, पिठी साखर 2 कप। पिठी साखर मध्ये जर असे खडे असतील तर हे आपण असे हाताने फोडून घेऊया। जर खूप जास्त असतील तर मिक्सीच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊ शकतो। हे इझिली फुटतायत म्हणून मी हाताने फोडून घेते। त्याच्यानंतर ही पिठी साखर मी चाळून घेते। पिठी साखर देखील चाळून झालेली आहे। आता याच्यात आपण बेकिंग पावडर ॲड करूया। 1 टीस्पून बेकिंग पावडर, आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा। आता हे देखील आपण चाळून घेऊया। आता आपण दुसरा बाउल घेऊया। यात मी 50 ग्रॅम बटर घेतलेला आहे। आता हे बटर आपण थोडंसं मेल्ट करून घेऊया। मी बटर थोडं मेल्ट करून घेतलेलं आहे। तुमचं बटर जर रूम टेम्परेचरला असेल तर बटर मेल्ट नाही केलं तरी चालेल। आता मी बटरमध्ये 1 अंड ॲड करणार आहे। जर तुम्हाला हा केक एगलेस बनवायचा असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क यूज करू शकता। मी अंड ॲड केलंय। आता आपण हे दोन्ही एकत्र व्यवस्थित फेटून घेऊया। मी इथे व्यवस्थित हँड मिक्सरच्या मदतीने फेटून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मँगो स्लाइस ॲड करायचा आहे, 1 कप। मी ट्रॉपिकानाचं स्लाइस घेतलेला आहे। तुम्ही माझा देखील यूज करू शकता। जर आंब्याचा सीझन असेल तर तुम्ही आंब्याचा क्रश काढून यूज करू शकता। स्लाइस आपल्याला 1 कप ॲड करायचं आहे। आता हे देखील व्यवस्थित फेटून घेऊया। मी व्यवस्थित इथे फेटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चाळून घेतलेला मैदा, पिठी साखर ॲड करूया। थोडं थोडं ॲड करून आपण हे मिक्स करत जायचं आहे। थोडं ॲड करूया। आता हे मिक्स करून घेऊया। मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। राहिलेला हा सर्व मैदा मी थोडा थोडा करत ॲड करून मिक्स करून घेणार आहे। आता हा जेवढा राहिलाय तो सगळा ॲड करूया। हे व्यवस्थित आता बीट करून झालेलं आहे। आपलं एक केक बॅटर तयार आहे। आता आपण हे बॅटर केकच्या भांड्यात काढून घेऊया। इथे मी ॲल्युमिनियमचं टोप घेतलेलं आहे। याला आपण बटर पेपर लावून घेऊया।
बटर पेपर मी असं राऊंड शेप मध्ये कट करून घेतलेला आहे. हा असा आपण लावून घेतला. याला बाजूने बटर वगैरे लावायची काही गरज नसते, आपल्याला फक्त बटर पेपर हवा असतो. आता ह्याच्यावरच आपण केकचं मिश्रण जे तयार केलेलं ते ओतून घेऊया. हा केक आपण कुकरमध्ये 35 मिनिट्ससाठी बेक करणार आहोत. कुकरमध्ये मी सेंटरला ही डिश ठेवणार आहे. त्यावर हे भांड मी कुकरवर ठेवलं आहे. मी इथे कुकरची रिंग असते ती काढून घेतलेली आहे. आपण कुकरची रिंग वापरणार नाही आहोत. तसेच इथे मी ही शिटी देखील काढून घेतलेली आहे. कुकरमध्ये मी पाणी ऍड केलेलं नाहीये. आपल्याला हा केक 35 मिनिटांसाठी बेक करायचा आहे. मीडियम फ्लेम ठेवायची आहे. केक बेक झाल्यानंतर म्हणजेच 35 मिनिटांनंतर कुकरमधनं लगेच बाहेर काढायचा नाही. कुकर पूर्णपणे थंड झाला पाहिजे. त्यानंतर आपण आपला केक बाहेर काढायचा. आपला केक इथे बेक झालेला आहे आणि त्याच्यानंतर कुकर पण पूर्णपणे थंड झाला आहे. आता आपण हा बाहेर काढूया. सुरीच्या मदतीने आपण केकच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत. मी सुरीच्या मदतीने कडा मोकळ्या करून घेतल्या आहे. केक आपला बेक झालाय की नाही व्यवस्थित हे पाहण्याची एक टीप असते, टूथपिक. मी इथे सुरीचा वापर करते आहे, पण तुम्ही टूथपिक असा केकच्या सेंटरला असा टाकून बाहेर काढायचा. जर ही अशी व्यवस्थित क्लीन निघाली तर तुमचा केक बेक झालेला आहे. आता आपण हा केक असं प्लेटमध्ये उलटा करून घेऊया आणि एकदा डॅप करूया. बटर पेपर काढून घेऊया. आपला केक इथे तयार आहे. मँगो स्पॉन्ज केक.